दमा, बालदमा, जुनाट सर्दी, खोकला, धुळीची ॲलर्जी, औषधांचा पंप चालू असून सुद्धा दमा कमी न येणे, वारंवार शिंका येणे, नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध. तर आजच मागवून घ्या, तेही फक्त 599 रुपयात. हो, फक्त 599 रुपयात. विजयी भव आयुर्वेद. संपर्क 9175743454. पत्ता नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली, पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा. धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये. खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. अरे वा वा वा, काय स्वयंपाकाची तयारी? हो, मस्त आहे. शेंगदाणा नाही तो राजमा आहे. काय आज स्वयंपाक काय? राजमा आणि आंब्याचा रस. माझ्या आवडीचा? हो, तुम्हाला आवडतो म्हणून काल आले होते ते आंबेवाले, त्यांच्याकडे घेतलाय. लयच काळजी करायला लागली बरं का तू आता. मग आता नवरा आपली काळजी करतो म्हणजे आपण करणं भागच आहे ना. काय म्हण, मला एका गोष्टीचं समाधान आहे. 8 दिवस आपण किती आनंदाने, भांडण तंटा नाही, काय नाही, आणि मनात असले गैरसमज आणायचे नाहीत. म्हणजे मला सांग, तुला पण मानसिक त्रास आहे का? आणि मला तर आहे का? नाही, आता नाही. पण अरे वा, आंबा लाडाची गे लाडाची कैरी पाडाची. पण हे आंबा झालाय आणि मस्तपैकी आमरस, त्यात विलायची वगैरे टाक. हो, बनवताय का तुम्ही? नाही, तुझ्या हाताला वेगळीच होय, मला कुठलं जमतंय. बनवते मी, एक अर्ध्या तासामध्ये होतोय स्वयंपाक. तुम्ही इथंच आहे ना, कुठं जाणार नाही ना? नाही नाही, अर्धा पाऊण तास लागेल मला. ते काय झालंय, रामभाऊंच्या रानात काहीतरी बकरी बसायला आल्या ती. बर. आणि ती बाळासाहेब म्हणत होतं माझ्या पण रानात बसवायच्या. सुभाषराव तुम्ही चला व्यवहाराला. बर. मला गावात कोण असं व्यवहाराला घेतल्याशिवाय जातंय का? बर, ती तू म्हणलेली ती परवा मम्मीकडे जायचंय, किती वाजता जायचंय? बघू, फोन करून तिला विचारते की टायमिंग सांगितलं मग जाऊ आपण. जर समजा नको मम्मी म्हणली तर मग पुढच्या आठवड्यात जाऊ. थोडंसं माझा पण जरा व्याप जास्त ह्या आठवड्यात. हा, आणि मस्तपैकी आमरस कर. हो, जराशी विकली. फोन करेल मी, उशीर लागला तर. लय उशीर लावू नका आता सांग. हाच एकदा बघा, धुळा मुडळकर बरीच गँग गोळा केली. कुठले आहेत पाहुणे? सुरवडी आणि कोतळ, कोण कुरवली, कोतळ, कुरवली, शिंगणापूर, कोतळ, कुरवली पाटी. हा, आणि आमचा गडी मुडळ्याचा आहे, मुडळ्याचा, बारामती तालुक्यात. लयच पसारा वाढवला लागा. लांब जायचं असतं त्याच्यामुळे सोबत पाहुणे रावले लागते. जसे तुमचे राम राम मामा, जशी तुमचे पाहुणे रावलेत का नाही, तसा ह्यो आमचा गोतावळा आला बघा. हे आमच्या गावचं तंटामुक्ती अध्यक्ष पांढऱ्या शर्टावालं, आणि आमचा जेवाभावाचा बाळू. ये बाळू. राम 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 राम. बालिंग आहे का एखादा? काय राम भाऊ, सुभाषरावच्या जागरण गोंधळे परडी आली हाताव सुभाषरावच्या, आणि त्यामुळं थापणूक करायची. या माझ्याकडे नियोजन आहे सगळं. कुठं आमच्यात काय जागरण गोंधळ परडे हातावर आले काय सांगताय चुकीचं? अहो सुभाषराव, मी बोलतोय तेवढं ऐकून घ्या राव. आपल्याला हेतू साध्य करून घ्यायचा. तुम्हाला याकडे काय, आपल्या दोघांना अर्धा किलो मटण घरी आणलंय, तुम्ही अख्खा गाव गोळा करचाल जागरण जागरण म्हणून. म्हणा तरी नुसतं सुभाषराव. बाळू राम भाऊ, बरं मी काय म्हणतोय का, किती दिवस बकरी इथं बसणार आहे ती? 2 दिवस. रात्रीत आले ते बाळू. 2 दिवस अरे भाऊ, काय झाले, पावसाचे दिवस आले ते मला सरी काढून घ्यायची. माझे तिथं आजची रात बसू दे आणि परत उद्या मला वाट नाही. म्हणजे तुझं काम महत्वाचं, माझ्यातनं उठू दे, तुझं पहिलं होऊ दे.
अरे भाऊ बावळा दे काय तो माझा मित्र कोण आहे? अरे तुझ्यात नंतर बसव, माझ्यात पहिल्यांदा बसू दे. पर्याय असा काढायचा असतो, निम्मी माझ्या इथं राहू दे, निम्मी इथं तुझ्या इथं लावतो ना. बघितलं तर तुझं अर्धा एकर रान आणि एकराच्या पसरात ही मेंढरं बसावं लागते ती. हे बघ, हे आमचं पारंपरिक इथं बकरी बसावणार आहेत. दुळबा मुडळेकर मित्रच आपले पारंपरिक. हा. अरे वा, तुझ्या एअरपाट इतकं होतं, आज आले ती बकरी पारंपरिक बसते ती. अरे ते याडपाट काढल्यावर मी बसवायला लागलो. 10 वर्ष मेंढरं माझ्या रानात ऐका. बसते ती. पाहुणं मी तुम्हाला सांगतो, ह्यो माणूस तुम्हाला पैसे देणार ना, मी लगेच पोतभर बाजरी देतो, माझ्यात बसा लगेच. तो माणूस लबाडी करील. दुळबा 10 वर्षाच्या इतिहासात आपला कसा काय व्यवहार आहे? दिलं आला बाळा, तू बळच कशाला आबरू घालावतो पाहुण्या रावळ्या मग पुढे? माझ्यात बसू दे की रामभाऊला का? माझं होऊ दे की आधी. ऐका ऐका सुभाषराव तुम्ही हे बेकारी करी नाही. नाही रामभाऊ म्हणतात त्या पद्धतीनं. माझीच बेकारी कर आणि तुझं चांगलं होऊ दे. ऐका अरे मला वाट नाही रामभाऊ, पाऊस आल्यावर सरी निघायची नाही. ट्रॅक्टर वाला ट्रॅक्टर दे. चल वाट धर, धर वाट. थांबा, मी पर्याय काढतो. उद्या मेंढर येणार आहेत ना तुमच्याकडं, माझ्यात बसवायचे ते मग ऐका पहिले. की आजच्या दिवस आमची मस नेऊन तुमच्या रानात बांधा. हा. अरे म्हशीचं शेण तर लय भारी पौष्टिक शेतीसाठी. मस्त तुझ्या रानात बांध आणि माझ्या रानात मेंढर येतो. बाळू, बकरी बाय रामभाऊला का सकाळची भावना ठेव थोडी. पाऊस येईल लागा माझं रामभाऊ. क्षेत्र मोठं आहे, तुझं बारक आहे. आजच्या दिवस सहकार्य म्हणून मशीनी ना बाळ. रामभाऊ तुझं क्षेत्र जरी मोठं असलं ना, नापिक या चेचाळ झाल्यात रान. माझं क्षेत्र टिकाऊ होण्यासाठीच मी हे पर्याय काऊ. बरं, चल तुला जेवण सांगतो. तुमचा वाद बाजूला राहू द्या. भद्री जोडीदार आहे माझी. मला बारामतीला जायचंय. बारामतीला कशाला? हाय महत्वाचं जरा काम, जरा खरेदी करायची बारामतीला. एक नंबर सुभाषराव, माझं पण थोडं काम आहे. मला काय करायचंय, कुत्रा आणलंय जर्मल ह्याच शर्फर्ट, आणि त्याला पटा त्याला घुंगरी आणायची. ती आपली ह्याची नसेल का पितळीची घुंगरी, हा ती गळ्यात आज पट्ट्याला. पट्ट्याला घुंगरी आणायची. ती एक 10-15 घुंगरी आणायची. ती मग मला तेवढं आणायचंय राव. मला सुभाषराव 10-15 नाहीत घुंगर लागत, 1-2 घुंगर असलं ना तरी बाद झालं. मी पेट्रोल टाकू का? नको, इतका माणूस घाणीपणा करा. मी चांगल्यातले रामभाऊ 1-2 घुंगर आणतो त्यांच्यासाठी. सुभाषराव तुम्हाला अक्कल कमी, मी आणतो राव. मला नुसतं तिथं सोडा दुकान. नको 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 नको, तुम्ही तुमच्या पद्धतीने या. 1 रुपया त्याकडून घेऊ नका, पण गोंगरे आणा. मी आणतो. आणि तू घर सोडू नको. हा. तू जातो मी. अरे, कुठं फेडकेल रामभाऊ एवढं पाप, मला जाईल तिथे खड्यात घालतो तो. नाही बाळ्या, बाळ्या आपण घोड्याचा व्यवसाय करायचा कर. तुझा तू कर. आर टकडाक 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 शर्यतीला पळवू की? शेळी पाळायचं म्हणलं तर गाणा वाकड्यात वाट करतो, घोडा नाही निघाला. मी सत्ता कशी आणायची आता तुम्ही आता लागला होय मला अडवय. इतके मला दिवस अडवं चालायचं नाही, मी सांगतोय तुम्हाला. अजिबात जमणार नाही. शांत इतके दिवस तुम्ही गावात होता, काय दिवस लावले आणि तू आला 6 महिन्यात हा, काय जेवण लावलं? अरे आम्ही चांगलं केलं लोकांचं. आम्ही काय वाईट केलं? हा, शांत राहा. काय वाईट अध्यक्ष केलं? मग? नमस्कार. काय झालं? सांगायला का त्यांना समजून टाका. काय झालंय काय? नाही नाही ऐकून घ्यायचं. 4 वर्ष पूर्ण झाले अध्यक्ष. 4 वर्ष पूर्ण झाली का नाही सत्ता येऊन आमची? हो झाले की. मग ह्या माणसाने मला शब्द दिलता, मध्ये भांडलू, मारामारीच्या उपार गेलं. तुम्ही सांगितलं थांबा संजू शेठ, आताशी 2 वर्ष राहिलेत, आता 1 वर्षाने तुमचं तुम्ही ठरवा. त्यावेळेला माणसाने मिटावता घेतल्यानंतर म्हणला 1 वर्ष तुला देतो. अध्यक्ष. आम्हाला वाटत नाही का अध्यक्ष? हो, माझं वावर गाण ठेवलं, मी सगळी पतसंस्था भरल्या, सगळं. मला वाटत नाही का संजू शेठचं नाव लाव कांबळेश्वरचे सरपंच म्हणून? उपसरपंच करतो म्हणून सांगितलं. सरपंचाचा काय विषय? ऐका ऐका अध्यक्ष, तुम्ही शब्द दिला त्यांना. बोलायचं नाही. हा. अण्णा. थांबा तुम्ही. आम्हाला मला बी कळलं, ऐका, मग तुमचा बी. सांगा राव त्यांना समजून. तुमच्यातले तुमच्यात बांधताय संजबा. हा. 4 वर्ष सरपंचांनी चांगलं काम केलंय. हा. आता 1 वर्षाने तुम्ही काय दिवं लावणार आहे सांगा की? हा. थोडं एवढी राहिलंय. चांगली शेती मला सांगा. तुम्ही राजकारणापासून थोडस दूर गेला. बरोबर आहे. एवढी चांगली शेती तुम्ही करताय, अहो, शेतीतच लक्ष द्या की. बस, बस, बस. सरपंच सांभाळतात की. हा. हा, ह्याला म्हणायचं अध्यक्ष. अध्यक्ष शेती बी चांगली करतोय म्हणलं गावचं चांगलं करणार नाही काय? तू माझ्या करणार काळजात हो. पुढच्या वेळेला ह्यांना उभं करा तुम्ही. अहो ह्यो माझ्या काळजातला माणूस आहे आणि हा जवळच अध्यक्ष, आहे. ह्यांना उभं करायचं काय विषय नाही. गाव धुतू करतोय ह्यांच्यावर, कसं ह्यांना उभं करणार? आता तुम्ही ऐका ना. शेवटच्या वर्षासाठी नका तुम्ही अजिबात जीव ओतून घेऊ, अजिबात नका. एवढं सहकार्य डोक्याला ताण करा घेऊ अध्यक्ष. नका. मी चांगलं तुमच्या समोर माणूस हात जोडतो चालवतोय. त्यांना. एवढं सहकार्य करा. थोडं राहिलंय माझं. सरपंच तुम्ही चांगल्या पद्धतीने हा. काम करताय, माझ्यासारख्याचा तर पाठिंबाच आहे. हा, हा. आणि मेंबर तुम्ही 1 पाऊल मागे घ्या. हा, करू दे बस. त्यांना काम. चला. ए, बसा त्यांच्या गाडीवर. हा. बसा, आपल्याला जायचंय. नाही. बसा. मग मला ते रामभाऊंचा फोन आलता, बाळासाहेब रामभाऊ काहीतरी महत्वाचं काम आहे, हा. अर्जंट बोलावलं. थंड घेतला असता आपण सगळे. नको नको नको. नको म्हणजे अध्यक्ष आम्ही रामभाऊ तुमच्यावर, आम्ही कोणाचं आहे? अहो, वेगळं काम त्यांचं काहीतरी वेगळं महत्वाचं काहीतरी आहे, काम म्हणजे महत्वाचं. तिकडनंच बसायचंय मला, बाळासाहेबांना, रामभाऊला. मेंबर 1 वर्षासाठी गप्प बसा तुम्ही, आणि पुढच्या वर्षी यांना सरपंच दिलं करा. दिलं दिलं हा. दिलं दिलं शब्द दिला. वा, पटलं बरं काय माणसाचं आपल्याला. हा मग लय धारदार ग.
बघून तुला मला वाटतंय गार गार ग आईला परत ती चालू काय रे कुत्र्या काय रे लिंक तोडतो काय माझे मूर्ख माणसा घाबरलो की सापागत दिसलं राव म्हणून माझ्यावर टाकलं वय बस बाळ्या अशी चेष्टा करत जाऊन एखाद्या दिवशी मराला एखादा आटा घेऊन टायमिंग बेल्ट आहे गाडीचा कशाला माझ्या अंगावर टाकला मला वाटलं साप आहे तू कशाला डिस्टर्ब करा नाही म्हणलं लय वाघाच्या काळजा माणूस आहे म्हणलं चेक करून बघावं वाघाच्या काळजाचा माणूस तो बघ शिर्डीगत निघाला लागा राम असले भेटलं भेटतोय रामभाऊ म्हणजे सिंह आहे आणि सिंहाला साप चावला तरी सिंह मरतो त्याच्यामुळे काय गोष्टीपासून सावध असलं पाहिजे बरं तू कशाला आला येण्याचं काय पण करेल तुला काय करेल अरे डोंट घरी येतो विचारून येतो का अरे डोंट डिस्टर्ब मी बाळू मला एकांत हवा बसू की नसतं इथं रामभाऊ या अर्जंट या म्हणला घरी गेलो तर घरचे म्हणले राहणार या सुभाषराव या रानात यायला पण काही कारण आहे बसा बाळासाहेब राम राम 6 रुपयाला 1 घोंगरू असे 5 घोंगर आणल्यात साहेबांचे 30 रुपये व्यवहार पूर्ण करायचा घेऊन टाकतो आम्ही कोणा ठेवणार लिहून ठेवा सकाळी काला नाही गेला आम्हाला काम होतं सुभाषराव मी कुठं होतो माहिती का सकाळी नाशिक फाट्याव आणि तिथनं मग आता धावत पळत आलो इथं म्हटलं मित्रांनी काम सांगितलंय कालच गेलो बारामतीत म्हणलं काम केलं पाहिजे घोंगरा घेतले मला वाटलं रात्री याचाल किंवा सकाळी याचाल दे की नाही घरी पेंटच्या खिशात आहे ती पण मला न्याय पाहिजे तर राव सुभाषराव अशी कातरी करत जाऊ नका आपल्याला तिघाशिवाय एकमेकाशिवाय कोण आहे का मित्र होय राम कोण आहे आपल्याला गावात जत्रेला फिरायला नव्हतं तुम्हाला गावात बाहेर नको तंट्यानं नुसता घंट्या येऊ बर कशाला बोलाल तुम्ही हे का डोक्यावर पडल्यासारखं करताय विषय असा आहे मला एकांताची गरज होती त्यामुळे बाळून मी तुला म्हटलं कशाला आला तू विषय असा आहे मी देश परदेशामध्ये जातो आणि महाराष्ट्राची लावणी तिथं खूप फेमस आहे मला अचानक म्हणायला लावतात एखादी लावणी म्हणा मग त्यावेळेस दुसऱ्याचं जे मटेरियल वापरायचं ते आपण स्वतः म्हणलेलं स्वतः निर्माण केलेलं काय बिघडतंय बाळू शराबी पिक्चरमध्ये के पग घुंगरू बांध के मेरा नाची थी ती जी मी लावणी लिहिली हिंदीत ती आजरा मरे तुम्ही मी स्वतः किती थपा आणताय जन्म तरी होता का त्यावेळेला सुभाषराव हेच एकमेका सहाय्य करू अवघे जर सुपंत मित्राला सपोर्ट करायचं असतं पुश करायचं असतं मागं वाढायचं नसतं मी का म्हणू मीच लिहिलंय अरे भाऊ तुला का 10वी शाळा शिकला तुला 10वी नीट सुटली नाही 6 पेपर पैकी 5 विषय गेलं आणि त्याच्या पोरीच्या मागा आयुष्य घालावलं आता म्हातारपणे लावणी मारण्याशिवाय काय येते आणि गरीबालाच मार आणि तिथं संजू मेंबर आला की शिपूट घालून बस अरे त्या कुत्र्यांच्या नादी लागायचं नसतं मला मारताना काहीच वाटत नाही रामभाऊ कसं वाटत मित्र आहे जवळच्याच माणसाला माणूस मारत असतो विषय काय नीट सांगा की विषय काय सुभाषराव मी अत्यंत छान छान कविता लिहिणार आहे एक कविता संग्रह निर्माण करणार आहे लावणी संग्रह निर्माण करणार आहे जेणेकरून पुढच्या आणि पाठीमागच्या मुखपृष्ठावर तुमची प्रतिक्रिया घेणार आहे त्या निमित्ताने तुमचं पण नाव लागेल आणि मला त्यासाठी एकांत पाहिजे काय कविता मी करतो ले मी सांगतो ले केसाचा ग फुगा तुझा डोळ्यावरी बट नाकाचा केकळी तुझं गुलाबी गवट नाही बोलत खोट तुझं रूप आहे मोठ तुझा झगाग वाऱ्यावर उडतो हो शाने हो अरे वा वाऱ्यावर फिरे फिरे हा पार मिक्स करू नाही चालणार अहो रामभाऊची लावणी लावणी हे बाळू तुला लावणीतला गाण्याचा फरक कळतो लावणी लावणीतला माणूस होय हो बाळासाहेब आयुष्य लावण्या लिहिण्यात अध्यक्ष मी बाळू खऱ्या कलाकाराची पाळ तुला त्यांना लावणीत रामभाऊ हा तुमचं ठरलं लावणी लिहायचं हा मग आता काय करतो तुम्हाला काय इकडं पाठीमागच्या बाजूला मी लावणी लिहिते ऐकून दाखवतो सुभाषराव लावणी लिहिण्यासाठी मला एकांत पाहिजे हो शांतता पाहिजे आणि जर शांतता भंग झाली पुन्हा मला लिहावं लागतं ना कोण करणार शांतता मग आम्ही तर दोघं घरी जाऊ तुम्ही एकटंच बसा ना काय अडचण प्रत्येक गोष्टीला दाद द्यायला मला माणूस नको का
तुमच्या दोघांची गरज आहे मला, पण त्याच्यासाठी मला तू लिहिलं की आम्ही वा 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 तसं करायचं. पण त्याच्यासाठी मोबाईलचा आधी जाळ करा म्हणजे बंद करा. माझा मी स्विच ऑफ केलाय, तुमचा बंद करा पहिला. मोबाईल बंद, पण इथं पोटात कावळं ओरडायला लागलं. जेवण बंद. अहो जेवण करून येऊन आपण बसलो असतो की. जेवायचंय होय? हा खायचंय काय? हो. मला सांगा ना मग. बाळू जा 2 बिस्लरीच्या बाटल्या घेऊन ये. शेंगदाणे आण, फुटाणे आण, डाळे आण, भेळ आण. मस्तपैकी रंगारंग कार्यक्रम करू. आज लावणी झाल्याशिवाय आम्ही घरी येत नसतो. मला काय म्हणायचंय, तुम्ही लावणी करायला का डाळीन शेंगदाणा खायला? सगळं रंगून रंगात साऱ्या भेळ करूया आणि लावणीचा या ठिकाणी रानामध्ये खेळ करूया. लावणी तुम्ही तुमच्या आवाजात म्हणणार होय? सुभाषराव, दानत महत्वाचे, म्हणतो कसा तुमचा प्रामाणिकपणा महत्वाचा. मरत्याला का रामभाऊ लोक तुझ्या आवाजाने मरत्याला ऐकून खरंच बटर खाल्ल्यासारखं ते घर 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 वाजतंय. माझा आवाज बसलाय, पण ज्यावेळेस मी स्वतःच्या हस्ताक्षरात लावणी लिहिणार म्हणेन, आहा त्याची काय चाल असणार आहे. लावणी झाल्याशिवाय इथनं हलायचं नाही. 5-10 लावण्या करायच्याच. पहिली सुरुवात तर करू. लावण्या ऐकायच्या आधी मी मेलेलो परवडेल. माझं काय अनुभव वाटल्या. मरू नको, हाय असा जिता राहा आणि लवकर नाही आला तरी चालतंय. तुझा जाळ कर, एकांत पाहिजे. संध्याकाळी तू 6 वाजता पाणी घेऊन. नाही मग ये रामभाऊ येऊ द्या की लगेच. ये लवकर, आणि फोन पे मी पैसे करतो नंतर. रामभाऊ देणार आहेत म्हणाव, गो. अरे फोनचा तुझ्या पेट झालाय भाय का रुपये एकच टाकेन. आणि इथं बसलोय कोणाला सांगू नको. शांततेची आहे ना भावला ते काय बाळ. पण मला खात्री तू कुणाला सांगणार नाही. मित्र आहे तुम्हाला. पुढच्या महिन्यात जायचंय म्हणलं 7-8 लावण्या लागणार आहेत का नाही? आता एक तरी तयार करू आपण. एक करतो सुभाषराव. रामभाऊ पहिल्यांदा टिंग 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 टाका. सुरुवात त्यांनीच होती ना? तशी नसते सुरुवात ढोलकी नसते. नाही ती तिथं वाजतं. शब्दाने सुरुवात झाली पाहिजे. आधी टिंग टिंग तिथं वाजतं. इथं टिंग टिंग लिहायची गरज नाही. शब्द नाही आठवलं तर आपल्याला ते लागेल ना ट्रॅक बनवायला. सुभाषराव, रात्रीपासून माझ्या एक काव्य लावणी अशी मनात घोळती, कधी सांगेन असं मला झालंय. मी सोडून सारी लाज अशी बेभान नाचली आज, की घुंगरू तुटले था 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 आवाज घुंगराचा येणार. सोबत आपण ते दुसऱ्याची लावणी तुमची हे शब्द तुम्हाला सुचलेत? दुसऱ्याची मग माझी तर रात्री मी झोपेतच आठवली आणि मला हेच उद्या मी लिहिणार आहे. नाही हो, पहिला झोपेत मी बडबडून माझ्या सासऱ्यांनी इकली व्हायरल झाली काय. रामभाऊ 2 मिनिटं जाळ करा. लावणी लिहू आपण, पण फक्त शांत डोक्याने आल्यावर मस्तपैकी आपण खाऊ आणि नंतर लावणीला सुरुवात करू. कपडे एवढे टाकलेत रे परमेश्वर. या माणसाला ना पैसे काढायचं सुद्धा लक्षात राहत नाही. सगळं मी करायचं. घुंगरू कशाने घुंगरू आणले काय माहिती. बघते आल्यावरती काय ते घुंगराचा विषय आता नक्की. आता तर घुंगरं सापडायला लागलेत खिशात. पैसे तर कधी जन्मात सापडलं नाही आजपर्यंत. खंडीभर कपडे टाकायचे. दिवसभर कपडे कपडे करतच आयुष्य जाते का काय जुनू. अध्यक्ष, अध्यक्ष, वहिनी आहेत का? काय भाऊजी? काम होतं. काय बोला की. कुठे गेले? अध्यक्ष गेले गावची धुनी धुवायला. ती जवळच्याची धुनी धुतच नाहीत. त्यांना कधीच चांगलं जमलं नाही असं वाटतंय मला. मी माझ्या बगल्याने बोलायचं म्हटलं तर माझ्या बगल्याने बोलले नाहीत. ती सरपंचाच्या बगल्याने बोलत बसते. अहो भाऊजी, एवढं जर त्यांना कळत असतं तर हे सापडलं असतं का? काय हे बघा. कळलं आम्हाला कळलं. नाद आहे हा ना आहे ना. माझ्या डोक्यात आलंच होतं तरी
ज्यावेळेस ते गाणं म्हणत होते का नाही कैरी पाडायची त्याच वेळेस मला आलं की जन्मात हा बाबा गाणं म्हणत आहे, आता कुठनं गाणं सापडलं त्यांना. हा बरेच दिवस झाले चालली कैरी ती. हा ना. मग काय 6 महिने तर होता ना. अयो 6 महिने. मग परवा दिवस किती काढलं होतं खात्यावर तुम्हाला म्हणलं काय? 50 काढले होते. 50 नुसते ह्या खात्यावर काढलं, पण आतल्या हाताने उसनं घेऊन 50. मला तर 1 रुपया सुद्धा देत नाही हा बाबा, मागितलं तरी. ते नाही चांगल्या कामाला वापरलं त्यांनी. असे दान, 1 गाणं झालं की 10,000, 2 गाणी झाली की 20,000. असं मग असं दे ते चालतं. आता ते नादवाद होता ना. काय नादवाद होता. ह्यांचा गुरु म्हणजे रामभाव. हा तरी सारखं भाऊजी 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 लागते ना त्यांना आता. सारखं म्हणणार रामभाऊ कुठे गेलात की रामभाऊ. हो, हॅलो हो, हो. कुठे रे. आता मग रात्री कुठं होतं? रात्री भिजवायला गेलते. होय. हा सेपरेट लाईट दिली का तुमच्या डीपीला? मग माझं वावर तुमच्या शेजारीच आहे. हो. आणि मग अहो काल लाईटच नाही, आम्ही घरी झोपलोय. अयो किती माणूस खोटं बोलतोय हा माझ्यासोबत. हाव संगत गुण आहेत. त्यांच्या बरोबर खोटं बोलणारा बादशाह संघ आहे. आता दिसला ना पुण्यात तर थोड्या वेळाने बारामतीत दिसणार. बादशाहला दिसला ना तर फलटणला दिसणार. ऐका की ती बादशाह माझ्याकडे उद्या त्याला गुलाम नाही बनवलं तर बघा फक्त कशी करते ती. मी पण बघा ती माझ्या नादी लागते ना. आता बिनकामी माझ्या नवऱ्याला बिघडवली नाही. पहिला नवरा ही करते काय जाग्यावर आणती आणि मग ही सगळी जाग्यावर एका रेषेत कशी आणती बघा फक्त. बघू बघू बघू. असला नाद लागलाय बाई. कधी आम्हाला पैसे नाही आणलं आणि घुंगरू घेऊन फिरतात खिशामध्ये. ही ऐश्वर्याची घुंगरीत सारखं म्हणत होते ती. ऐश्वर्या ऐश्वर्या सारखं नावच असायचं तोंडात. येऊ दे आता फक्त तुम्ही बघा आता काय होते ती. नाही लय नाद लागला ह्या बाबाला. नाही मिरची कुठून हे केलं तर बघा फक्त आता मिरचीच करते आता आल्यावरती. मला बी काळजी वाटली. अहो तुम्ही तरी सांगितले भाऊजी, नाही तर कोणच मला सांगत नाही खरं माहितीये का. माझं कसं असतं चांगलं सांगायचं, एखाद्याचं वाचवायचं. नाही बघा आता लक्ष द्या. नाही तो हातात गेल्यानंतर तुम्ही म्हणायचा अहो. काव सांगितलं नाही काव सांगितलं तुम्ही नाही. बघा की कशी मिरची कुट्टी आता त्यांची. आलो येऊ देच फक्त दारामध्ये सांगते कसं काय ती. मला सरपंचाच्यात बी बुवा घालतात लोक. माझ्या बाबतीत असं केल्यावर मी असंच करतो म्हणा. कसं काय डोंबाळा लावलाय. चला हे घरचा तुकडा मोडायचा लोकांची काम करायला बसायचे. काही सांगते ते मला बायको वाढवे. राम राम. राम राम मामा. नामा बरे का? जॅक जॅक मित्र परिवार सगळी बरी. आमचे मित्र परिवार कविता लिहित बसलेली. मला म्हणले बेळ घेऊन ये. बर मामा बर बेळ खायची का? घ्या की. कसं असतं माहिती का, हे माजग्यांना घालण्यापेक्षा आपलं चांगल्या माणसाच्या मुखात गेलेलं काय वाईट आहे. त्यांची करपा आपली नाही. सगळं माझ्या हातातलं सुस्त्र आहेत कांबळेश्वरचे. असू दे. मी दाबून धरतो सगळे फळे. बरे बाळासाहेब आणि तुमचा जावाय मी लय जेव्हा भावाचे मित्र पहिल्यापासून. घ्या मामा. बर घेतलं. मामा जावाय नीट का सांभाळतो का पोरीला? सांभाळतोय नक्की. हो. नाही तर काय करायचं, वहिनींची बॅग भरून डायरेक्ट जाऊन दे तिकडं. हिमाचन होणार नाही. ना नाही होणार. का होणार नाही? खानदानीच ते खानदानीच. ते तसलं आमचे स्वतःच माझे स्वतःचे तर उद्या नाही. मग जगाची कशी बी असून द्या. म्हणजे पोरीच्या संसारात ढवळाढवळ करायची नाही. कशा करता? परमेश्वरांनी गाठी बांधल्या दोघाच्या. मग ज्या दिवशी दिली त्या दिवशी नेली. शास्त्रच आहे. बस मामा असा सासरा सगळ्याला मिळाला पाहिजे. आता ज्याचे त्याच्या मनाचा प्रश्न. मामा नाही तर आजची परिस्थिती बघताय का, पोरगी काय थोडं जरी काम पडलं थोडं जरी कुरकुर झाली लगेच आईला फोन, लगेच बापाला फोन, लगेच आई त्याच्यात लक्ष घालणार. माझ्या लेकराला लय जाच होतो या. होईल का संसार सुखाचा? कवाच नाही. होईल का सुखाचा? नाही. कसं तुम्ही दिवस काढलं
तुमचे काय नवरा बायकोची भांडणं झाली नाहीत काय? दररोज तरी गेली का बायको तुमची सोडून? नाही. याला म्हणायचं संस्कार. शेवट नवराच प्रेम देणारे जग नाही. आणि आमची मित्र वय झाली आणि लावण्याचा नाद लागलाय लिहवत बसले ती योग्य का? स्विच ऑफ. बर, त्यांचा स्विच ऑफ आहे का? भाऊजीला फोन करते. हा पण स्विच ऑफ. बर, ठीक आहे, चालू द्या. आता बालासाहेब बहिणीला फोन करते. असा कसं मामा पाऊस पडाना माझं डोकं बधीर झालंय. काय करायचं लोकांनी? आता काय त्याला काय येलाच नाही. आता पावसाचे बरं कोण जातो. हॅलो बाळासाहेब भाऊजी. हॅलो 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 हा भाऊजी. हॅलो हॅलो बाळासाहेब बोलतोय मी. बाळासाहेब. हा भाऊजी, आमची आहेत का तुमच्या सोबत? सर नाही बोलतोय. हो हो. वहिनी बाळासाहेब बोलतोय. बोला की. आमचे आहेत का तुमच्या सोबत? फोन बंद आहे त्यांचा. मी इकडं आलोय गावात. मला त्यांनी पाण्याची बाटली आणि बेळाना लावली होती. ते बसल्यात तिथं लावणीला. कोण लावणीला बसले? रामभाऊ सुभाषराव. 10 लावण्या झाल्याशिवाय ती उठणार नाही ती. अयो, आता तिकडे गेले का लावणी बघायला? मी म्हणतोय सुभाषरावला, सुभाषराव घरी चला. या रामभाऊच्या त्या येड्या दळभाद्रेच्या नादी लागल्या ते. त्याला काय काम ना झालं रामभाऊला. लय 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 माणूस घाण झालाय आता. हा लय माणूस घाण झालाय आता. डोकं हलवलंय माझं. हॅलो हा बोला ना भाऊजी. 10 लावण्या हदसावर उठणार नाही तर म्हणले मी. डिस्टर्ब करू नको मला म्हणले. नाही नाही, होऊ द्या लावण्या, होऊ द्या. घरीच घेऊन या म्हणाव. कशाला लावण्या तरी बघताय? घरीच नाचवा की. नाही वहिनी, आता मी काय त्यांच्याकडे जाणार नाही. मी इथं रस्त्यात मामा आमच्या राजाचं शास्त्र भेटलं, त्यांच्यावर बेळ खाली आपला मी घरी चाललो या. मी काय तिकडे जाणार नाही. ऐका की भाऊजी, त्यांना म्हणून 1 मिनिटात तुम्हाला घरी बोलवलंय. 1 मिनिटाच्यात घरी बोलवलंय. रामभाऊनी त्यांचा फोन काढून घेतलाय. तुम्ही फोन करचाल म्हणून स्विच ऑफ केलाय. आणि मी काही जाणार नाही आता त्यांच्याकडे. संगत पण वाईट लागली आणि ही पण वाईट लागले ना. बघते मी आल्यावर आता काय येतील. लई घाणेरडा माणूस झाला आता. ही येऊ द्या घरी बघता. आता ठेवू का भाऊजी? हो चालतंय ठेव. आम्ही आता गडबडीत आहे थोडा. हो हा ठेवू का? सुभाषरावच्या सुवर्ण वहिनीचा फोन आता वाट बघत असेल बिचारी. जेवला नाही सुभाषराव. मी जाऊ का मामा? होते की घुंगरू बांधून आणि दाखवते की सगळ्यांना. हॅलो हा मम्मी, ऐकी. जशी असेल तशी आत्ताच्या आता इथे यायचा. ऐकी, मी सांगणार नाही तुला काय झाले. तू पहिली इथे ये. नाही तुम्हाला प्रत्येक वेळेस माझी चूक दिसते ना. मी चुकती तुम्हाला वाटतं ना. मी चुका करते. तुम्ही इथे येऊन बघा, तुम्हाला दाखवते समोरासमोर काय झालं ते. नाही तुला पप्पाला वाटतं ना हमेशा मी चुकती, मी चुका करते, मी प्रत्येक वेळेस काहीतरी नाटक करते ना. तुम्ही येऊन बघा इथं काय झाले ते. ऐक ना, मी सांगायचं नाही, तुम्ही ऐकायचं नाही. इथं यायचं, प्रत्यक्ष डोळ्याने बघायचं काय झाले ते. पटकन ये. जशी असेल तशी ये. पप्पाला घेऊन ये पण. हा पप्पा तू लगेच यायचं. मी वाट बघते. मला जर नाही आली तू तर मी इथं चालत येईल बघ. एक तर माझं हायपर डोकं केलं ह्या माणसाने. तू घरी ये. मला बाकी माहित नाही. मी वाट बघते. लवकर ये. राम राम पाहुणं. राम राम. राम राम. अगं ही काय खाली उतर की. अण्णा नमस्कार. राम राम. राम राम. काय नाही जाऊ बापूंच्याकडे. वा जाऊ बापूंना ना माझ्याशिवाय करमतच नाही. आणि लेकतूर सारखी फोन करते 5-5 मिनिटाला. बाबा कसे आहे तुम्ही? बाबा कधी येताय तुम्ही? नव जेवणाचा बेत असेल तुमचा बहुतेक. अमृत चपात्याचा बेत दिसतोय. मग तुम्ही कुठं निघालाय? तिकडेच निघालाय काय? नाही आम्ही चाललोय जरा बारामतीला पिक्चरला. नाही बऱ्याच दिवसांनी सीमाची आई आली. काहीतरी खुश करावं म्हणलं. चिरीमिरी काय 1-2 तोळं काहीतरी करावं.
सरापाकडे. आमची पण बघा लेक आणि जावई बाप पण लय भारी बघा, लय भारी. लक्ष्मीनारायणाचा जोडा. कशाला खोटं बोलताय? गप्पी जरा शांत राहा की. अहो जावायचं आणि पोरीचं भांडण झालंय त्यामुळे तर फोनवर बोलवलंय मला तिनं. सुभाषरावचं. होय होय त्यानेच रंग दाखवला असेल तिला. अहो पाहुणे बाई काहीतरी तुमचा गैरसमज अहो कशाचा गैरसमज? अहो लय गुणी पोरग आहे. एक वेळेला ते आमचं जावय वाटाळवाणी करीन. हो काय बोलताय तुम्ही? नाही म्हणजे उदाहरण सांगतो मी तसं. एक वेळ आमचं जावाय चुकन पण अध्यक्ष सुभाषराव अहो अख्खं गाव त्यांना नावाजते. कशाचा? मग पोरगी का रडत होती फोनवर? होतं भांड्याला भांडण नवरा बायको म्हणलं लागणार की हो. अगं असू दे की पण काय काय बोलायची गरज आहे का तुला? आम्ही निघालो, आपण निघालो का नाही तिकडं? आपण तिकडे निघालो नाही सांग. मग खोटं कशाला बोलताय? फोट अगं अण्णा इथं अण्णा आमचे मित्र आहे. अगं लहानपणीचे आम्ही मित्र किती पण केलं तरी पण तू असं कशाला यांच्या शक्यत बोलायचं? चुकीचं आहे तू अण्णा. बरं चला चला भांडण मिटवायचं का इथंच मित्र करायचं? अण्णा येतो परत मी. तर बस बस लवकर ये. चल उतर खाली आणि हळू जरा सबुरीने घे. सारखं वसा वसा करू नकोस. काय झालं? इतके उशिरा आलाय. फोन कधी केलता मी तुम्हाला? अगं किती दिवसांनी मी गाडी चालवल्या. डॉक्टरनी सांगितली गाडी चालू नकोस, तू सांगितलीस गाडी चालू नकोस. ही तर काय म्हणते गाडी चालू नका. पण हिने सांगितलं तुझा फोन आलाय काहीतरी झालंय. अगं तायडे अशी गाडी काढली ना, अशी एवढ्या स्पीड मध्ये आली नाही. तुमचं राहू द्या. अगं झालं तरी काय रडाया? हा किती वेळ रडत होतीस फोनवर? काय सांगू तुला काय झालं? तंटा मिटवत होतं तोपर्यंत ठीक आहे, सगळं ठीक होतं. ती बघ धर बघ मला माहिती होतं काय झालंय काय पण धर बघ हो बघ ही घुंगर बघ. हे बघ ह्यांचं असंच असतं तर वेळ. घुंगरू आहे ती. काय झालं घुंगराचं? कशाची घुंगरेत बघा ना. अगं अगं पुढे काय बोलशील का? बाया नाचवई जातात ते. बाई तुझ्यामुळे झालं सगळं. तुझ्यामुळं जावई बापूने मी किती सज्जन समजत होती. तुला मी नेहमी सांगत होतो. तुला सांगत होतो तरी चांगलं आपण स्थळ बघूया. माझ्या पाहुण्याच्या चांगली स्थळ आहेत पण तुझ्याच पाहुण्याच्या तुला पोरगी द्यायची होती ना. ऐकलंस का माझं? ऐकलंस का? हा अगं मी एवढं सांगितलं आपल्याला पोरगा नाही जावायला पण पोरगा म्हणून सांभाळला. हा तर त्याने हे गुण उतरलं. अगं तायडे तायडे दुरी असली तर दुरी असली तर आत्ताच्या आत्ता मला गळफास घ्यायचा आहे. नाही सांगायचं मला. अगं बाई सासऱ्याचा गुण नाही वाण घेतला वाटतं त्यांनी. आता रंग दाखवायला लागले ते. तुम्ही गप्पा. पुरीचं काय होऊन बसलंय ते बघा. संसाराचं वाटोळं झालंय या घुंगरापाय. अगं अकाउंट मधनं पैसे काढतात ते 50,000 रुपये बाईवर उधळतात ते. बाई अगं मी पण देतोय. बघा बघ मला ती सुद्धा सांगितलं नाही. म्हणजे पप्पांकडे सुद्धा पैसे काढतात ते. अगं पण मला सांगते ती माझं सामाजिक काम आहे. मला देवदेवसेवाला जायचं आहे. मला मित्रांना मदत करायची आहे. माझ्या एकदा तर म्हणला माझ्या मित्राच्या आईची किडनीचं ऑपरेशन आहे. मी 50,000 दिले. बाई एवढं खोटं बोलायला लागलं तर जावई. आणि आता कळ मला किडनीचं नाव आली. बाया नाचू तू बाया. हे तुझ्यामुळे होतंय सगळं. तुझं लक्ष नाही त्याच्यावर अजिबात. अगं मी आजारी असतो पण तू तर त्याला 4 गोष्टी सांगायच्या ना समजून. तरी म्हणलं काय करायचं होतं? ऐक तरी म्हणलं मी गावाला येताना पाठीमागच्या वेळेस बघितलंस तू मला देवदर्शनाला पाठवलं. त्यानं कुणापाशी दिलं? त्या बाळासाहेबांच्या माझ्या त्या बेवड्याच्या नादाला माझ्या लावलं. मला पाडलं ते कुठे गेलं? बरोबर कुठे गेलं? बरोबर कळलं मला प्रत्येक वेळेस का नाही ते गंडवतंय. आता चांगली गुण नाही तर त्याला कुठे आत्ता फक्त सांग. आत्ता सुट्टी नाही. तू बॅग भर. बॅग आत्ता सोड चिठ्ठी. आत्ता सुट्टी द्यायची. आत्ता नाही म्हणजे नाही आत्ता नाही मी ऐकणार. तुझं तर अजिबात ऐकणार नाही. तुझ्यामुळे वाटव झाले माझ्या पोरीचं. मी तुला सांगत होतो का नाही चांगल्या ठिकाणी पोरगी देऊया. ऐकलंस का? गावात तुला जा म्हणलं 4 बायका. हीच म्हणली होती. मी कुठं म्हणली होती लग्न करायचं त्याच्यावर? मग मी हा म्हटली. मला काय माहिती असलं गुण उधळणारी पुढे जाऊन वय ना वय गेलं ना आता बायका नाचवायचं येड लागलं. बाई आता हे वय आहे वय पोरगी आता केवढी मोठी आहे त्यांची. लग्नाला आली उद्या जावं येईल. अवघड आहे. तरण्याला आले ते नाही म्हाताऱ्याला आले बाळच तसं झाली तर. आत्ता कुठे सांगतो? आत्ता कुठे तो गेला 10 लावणे झाल्याशिवाय येत नाही मला म्हटले. 10 लावणे झाल्याशिवाय येत नाही. 10 लावणे झाल्याशिवाय येत नाही. आता काय करावं जावंय बापूंना तरी. नाही मी इथंच बसणार. येऊ दे फक्त. मी इथंच बसणार आहे. त्याला येऊ दे आपण बघू. चला कुणीच नव्हतं रे गण
माझ्या मना तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले बना काय काम आहे तुमचं? अध्यक्ष कुठे काम काय आता दुसरं काय असणार आहे काम मामा यावं लागते बर का यावं लागते कुठं जरी तुम्ही असला तरी दोघाला यावं लागते बर का नव आता काय म्हणत होता तुम्ही? आता काय म्हणत होता? कुणीच नव्हतं रे गना माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले बना अरे आले बना काय झालंय आमच्या घरात? काय झालंय? काय झालंय? कुठल्या परिस्थितीत आहे आणि काय तुमचं झालंय? काय चाललंय? काय झालंय? पण कशासाठी आलाय तुम्ही? अहो 8 महिने नाही का ना गाण्याचा वाढदिवस आहे गाण्याचा म्हण ना का रे गाणा दादाचा तर आम्ही आहे का ना लावण्यांचा कार्यक्रम ठेवणार आहे अरे त्यासाठी म्हणलं वर्गणी घ्यायची सुरुवात अध्यक्षांनी आणि फक्त 5,000 रुपये वर्गणी होय काकी हा लावणीचा कार्यक्रम आणायचा आहे तो कोणता कार्यक्रम चांगला आहे बरं आता सध्या लावणीचा मामालाच आता कुठं नाच सुटलाय मला विचारा जणू काय मी तमाशात तुमतो घेऊन उभा होतो कसा डुलकी वाजवत होतो? अरे विचारायचं असलं तर माझ्या जावेला विचारा की साधारण कदाचित पडलेला असतो बघ तमाशाच्या छावणीमध्ये त्याला विचारा की. ऐक की मी काय म्हणते तुम्हाला सगळ्यांना सांगते आमचे अध्यक्ष अध्यक्ष म्हणताय ना तुम्ही पिशवी केली अध्यक्षांनी आणि हे सगळं तुझ्या चुलत्यामुळे झालंय. काय संबंध आहे माझ्या तू तर एक शब्द बोलू नका. चाली जीभ लावली टाळ्याला वा 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 टाकून म्हणजे ते अध्यक्ष गावात लावालावी करता करता तर लावण्या करायला लागलं ते आमच्या तुम्ही चुलत्यामुळे झाले सगळं पहिला सांगा आणि तुम्ही ना तू इथं कशाला आला सामान तमाशा तमाशाची वर्गणी मागा आमच्याला कशाला? अरे आमच्या घराचा तमाशा झालाय घराचा तमाशा झालाय पुरीच्या आयुष्याचा तमाशा झालाय. तू तायडे सांग तायडे सांग तायडे सांग तायडे सांग तायडे सांग कसली आम्ही सांगा घरात बाया माणसं आगाव असल्या माणसं बाहेर दारात लावणी करायला तुम्ही जावा पहिले जमा 500 डोक्याला काहीतरी. आणि सांगा राया सांगा मी कशी दिसते. अरे बाप मामा मामी कुठे गेला होता? काय मामी माझ्या माग व्यापारी बर काय जेवण वगैरे मटन बिटन काय आणू का? इस्माईल बांच्यात लगेच जातो. बर मामा बोकडाचा खाणार का चिकन खाणार? अहो बर कुठे गेला होता इतका वेळ? बघा पप्पा लाज आहे का ह्या माणसाला? लाज हा प्रकार आहे का? अहो कुठे गेला होता? अहो मामी माझ्या मागे साधा व्यापारी का मामा? अहो रामभाऊ आम्ही जरा लावणीचं ते हे लय मोठा पराक्रम करून आले ते जा पंचारती वळायला. तायडे माझ्या डोळ्यासमोरनं निघायला सांग तायडे. आयुष्यात पहिल्यांदा माझ्या हातनं कोणाचा तर खून होईल तायडे. तुझं कुकू मी पुसीन पण मारीन मी ह्याला. तू बॅग भर मामा बॅग भर मामा तू ग बसायचं ग बसायचं. गरीब लेकरू म्हणून तुम्हाला दिलं वय गरीब लेकरू म्हणून दिलं. अरे लोक नाही जावाई पण लोक म्हणून सांभाळला. घात केला घात. कसला झालंय काय आता तायडे तू बॅग भर आणि कायम सर बिझी अशी 500 जावा आणि 500 101 500 जावा हजारांना मामा. तू बॅग भर मामा ऐका की मामी मामी बॅग भरून घेऊन जावा. का केलं? काय केलंय काय मी? संसाराची राख रांगोळी करायला निघालाय. आता काय काय कळलं मला डोका पैसे उधळत आहे तू. किती 50,000 नेलं ना? किती पैसे आतापर्यंत बरबाद केले? आपण बसून मी टू बसा आतमध्ये बसू. अजिबात नाही मामा माझ्यासमोर जायला सांग. माझ्यासमोर जायला सांग. तुझा काय तर तू गैरसमज करून दिला माझ्यासमोर. मामा तुम्ही तर ऐका ऐकण्याची आम्ही मनस्थितीत नाहीये मी. तुम्ही पहिल्यांदा जावा नाही तर माझ्यातनं खून होईल. तुम्ही पहिल्यांदा बाहेर ऐका की मामा 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 ऐका तुम्ही बाहेर व्हा. माझं घर आहे मामा. तुम्ही बाहेर व्हा. माझ्या घरात न तुम्ही जावा. माझ्या वाईट होईल वाईट होईल. माझ्याच घरात बाहेर होय. बघतो की मी बंद आणतो रामभाऊ बाळासाहेबाला बोलवून लगेच हलो ना काहीत ना. बाळू एक मागाशी 15 मिनिटापूर्वी सुचलेली लावणी अशी. भरतारीच्या काटावरती मोर नाच राहावा जर साडीच्या. आपली लिखाण चेंज आहे. लोकांचं चोरायचं नाही आणि
बाई मला सवय शालू नवा ते आई आहे, आपण बाई कसं काय या वा 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 सुभाषराव तुमच्यासारखा दर्दी माणूस आयुष्यभर बघितला नाही. बाळो काय त्या दिवशी वा 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 म्हणून मगाशी मला दाद दिली. अशी बैठक मारली 6 तास उठलो नाही. बाळासाहेब खऱ्याची दुनिया नाही बरं काही का जे चांगलं वागतो ना त्याला लय त्रास होतो. मी तर चांगलंच म्हणलं तुम्हाला तुमच्यासारखा दर्दी रामभाऊ तुमचं नाही आणि सांगत. माझ्या संशय घेत असलं ना मला पाणी घेऊन येता आलं नाही. तिथं त्या राजाचं सासरे भेटलं, खाल्लं नव्हतं काय, त्यामुळे त्यांना मी पाण्याची बाटली भेट देऊन टाकली. सांगितलं की तू. अहो बाळासाहेब तुम्ही तर समाजोपयोगी काम केलं, पण मला सांगा एवढं चांगलं वागून जर घरातनंच आम्हाला विरोध होत असेल आणि घरातनंच जर आरोप होत असेल कोणा तर काय जगण्यात अर्थ आहे का? सुभाषराव म्हणजे धुतल्या तांदळासारखा माणूस आहे आणि तुम्हाला घरातनं तर असायचे काय 1 नंबर आहे वहिनी. सुभाषराव 1 नंबर वहिनी म्हणूनच तिनं सासू सासऱ्यांना घरी बोलावलंय आणि आता बॅग भरून निघाले तर मला सांगतात वय घरात थांबायचं नाही म्हणून. माझ्या घरात कसं आहे सुभाषराव तुम्हाला वहिनी म्हणल्यावर बॅग भरून जाते आणि दारात थांब नका. अहो नाही तसला गोंधळ मला बोलून बरं काय झालं हे तरी सांगितलं पाहिजे ना. काय आहे माहिती फार का? गोंधळ घातलाय माझ्या बरोबर. म्हणलं थांबा लक्षात आलं माझ्या रामभाऊला आणि बाळासाहेबाला घेऊन येतो मग हिसका दाखवतो तुम्हाला. अरे आख्या महाराष्ट्राची भांडणं मिटवणारा तंटामुक्तीचा अध्यक्ष आणि त्या तंटामुक्तीच्या घरात आज तंटा चाललाय. आणि ज्या महाराष्ट्रातल्या तंटामुक्तीच्या अध्यक्षांना भांडण मिटत नाही, 1 गाव 2 तुकडे करणारा भांडणं मिटवणारा एकमेव महाराष्ट्रातला माणूस म्हणजे रामभाऊ. सुभाषराव घरी कुरबूर झाली म्हणून इथं सांगत आलं आणि आम्ही सोडवणार नाही असं वाटतंय तुम्हाला? अहो रामभाऊ कसलंच ऐका ना ती. सुभाषराव किरकोळ कुरकुर होती नवरा बायकोची. आता रामभाऊला परवा वहिनीने तडा चिपलींची त्याचला तर सांगत आला आपल्याला. आम्ही मित्रांना सुद्धा सांगायचं. आम्ही रील्स काढत होतो. रील्स समोर मोबाईल मांडला होता आणि तिला म्हणलं हान चला तुम्ही चला पहिल्यांदा जा विचारू आपण त्यांना. मी सांगितलं माझं बाळासाहेब रामभाऊ इथं मग दाखवा. मी जातो. चला म्हणजे काय एकटा रामभाऊ बाद झाला, सासरे भाऊ पण आलेत का? अहो तिथं रांगाव धावून येत होतं एवढं मी त्यांना. त्यांच्यासाठी किती केलं रामभाऊ दवाखाना. काय बोलता? शास्त्रा म्हणजे बापासारखाच असतो. बरं चूक असल्या बाळासाहेब मान्य करेल ना माझ्यासारखा. एवढी का घसरले रामभाऊ एवढं का एवढं वहिनी नाही सुभाषराव एवढ्या तापतराव. मी सांगून आलो रामभाऊ बाळासाहेब माझी बघा हिसका दाखव. तुम्ही चला चला तुम्ही. कोणी आग तर नाही लावली. सुभाषराव एका झटक्यात घरी येऊन तुमची भांडणं मिटवतो. एक काम करा, अर्धा तास वेळ द्या. तुम्ही जा घरी, जाऊ नका, घराकडे फिरकू नका अर्धा तास. आणि तुम्ही नंतर गेल्यानंतर तुम्हाला कळेल रिझल्ट काय असतो. मी घरी जाऊन येऊ द्या. हा जणू काय हिमालयात गेल्यासारखं वाटेल तुम्हाला. गार तुम्ही जा, मिटाव तुम्ही. का वहिनी तुझा शब्द म्हटला नाही तू? शब्दाच्या बाहेर नाहीत रामभाऊच्या वहिनी. आणि त्या पाहुण्या रावळं तर अक्षरशः मला इतका मानतात. सुभाषरावच्या सासूबाईंकडे आपण गेलतो. पाहुणं घ्या कुणाला म्हणायचं? कुत्र्याला भाकरी टाकलं करत होतं काय? तुला तशा भाकरी कुत्र्यासारखं काय करतोय? हो तुमचं ऐका ना बाजूला राव जाऊ दे. ऐका ना बायको घेऊन जायच्या आधी तुम्ही तिथं पोचा, नाही तर ते मामा ही सगळी पोचायची तुम्ही तुमच्या वरात जाऊन द्यायचा. अजिबात नाही. फक्त अर्धा तास अज्ञातवासात जा तुम्ही. मी आहे बघा तुमचं. जा सुभाषराव. तुमचं भांडण म्हणजे आमचं भांडण. मित्र मित्राला भेटे. मी सुभाषराव आता पिलो कसं काय? मित्र मित्राला भेटे आणि सुभाषरावच्या घरचा भांडण तंटा मिटे. आपल्या जीवाभावाचा मित्र रामभाऊ पहिले काय अर्ध्या तासात डोक्यात. असंच असतं बाळू. जो अख्या दुनियाची भांडणं मिटवतो ना त्याच्या घरचा डोंबाळा आपल्यासारख्यांना मिटवावा लागतो. एक काम कर, ती याडसार काहीतरी ह्यांना म्हणलेलं दिसतंय. येडं माहिती आहे का तुला? टकुऱ्यावर पडलेलं सासर तो सासऱ्याला हँडल कर. मी सुभाषरावच्या सासूबाईला आणि वहिनी साहेबांना हँडल करतो. वहिनी माझ्या शब्दाच्या पुढे जाणार नाहीत. मला अनुभव आहे. बघ रामभाऊ तुझा फाजीला आत्मविश्वास नडे तो थाबार बेबार त्याला मार त्याला त्या सासूबाई. ज्या पद्धतीने वृत्त्याची बिजली असे खळखळ खळखळ खळ वाजते आणि दैवात प्रसन्न होतं तसं त्या नंबरपणे मला बोलणार. हा माझा तुला शब्द आहे. तू फक्त त्या चमन गोट्याला गाठ आणि त्याला हँडल कर. बाकीचा मी बघतो. करतो गाड्या प्रयत्न पण तू तुझ्या मार्गाने जावे, मी माझ्या मार्गाने जावे आणि भांडण मिटवावे. छन 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 खन 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 खन. रामभाऊ मी चापटील गाड्या तुला असलं काय तिथं जाऊन करू नको. छम 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 झाली की ती लावणी फेकून दे की जाळ तिकडे कर. मी तुला वाजून उठला नाही तर
छन 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 तड 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 फाड 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 जावाळू. मला पैसे दे की 500 रुपये. काम पत्ते झाल्यावर गो. 50 तर दे की. फोन पे करतो जा. गो तू उधर गो मैं इधर गो. ले समजून घेतला. आबरू घालवली पोरांना आबरू. पायाचा नात आत्ता 50,000 घेऊन गेला. उद्या गुंट्या गुंट्याने इकल रस्त्यावर आणेल माझ्या पुरीला. त्याला सुट्टीच नाही आता दाखवतोच त्याला काय कुठं कुठं आहे का गावला का काय प्रकार काय घडला माझ्यावर. चला माझ्या चेप्या चला. मामा माझ्या जीव आहे का नाही तुमचा. हो हो हो. जावाय कुठे माझा. त्याला कापून टाकणार आहे मी. तो कुठे आहे मला फक्त दाखवा. बाकी काय नाही तुमच्यापर्यंत. चला मला दाखवा. चला दाखवा नक्की. चला वहिनी. ओ वहिनी साहेब. वहिनी. हा या नमस्कार वहिनी साहेब. हो घेच. नमस्ते सासूबाई. रामभाऊ भाऊजी बघ. कशाला वहिनी माझी ओळख करून देता. रामभाऊचं नाव अख्या जगात कुठंही विचारा. कुत्र्याला जरी विचारलं ना गावातल्या ती बू 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 करत रामभाऊच्या घरापर्यंत रस्ता दाखवा येणार. एवढी माझी ओळख एवढी क्रेडिट. हो की तुम्ही घेताना क्रेडिट दुसऱ्यांना कामधंदे लावून. असं कोड्यात काय बोलता वहिनी. किती झाले लावण्या. साधारण 10 झाले की 10. कसं भाऊजी तुम्हाला बोलायला लाज वाटत नाही हो. हे असले मित्रमंडळी होय. ओ मामी तर जावाय जातात असं बाहेर. लाजायचं काय त्यात. अहो लावण्यांचा इतका मी धमाका उडवून देणार आहे. आणि सुभाषराव सारखा दर्दी माणूस असल्यासोबत आहा काय रंगत आले लावणीला. छम छम छम. होय भाऊजी. छम. तुम्हाला लाज कशी वाटत नाही हो. लाज हा प्रकार आहे का तुम्हाला. लाजायचंय काय. मी सोडून सारी लाज अशी बेभान नाचली आज की घुंगरू तुटले. तुम्ही माझ्या नवऱ्याला बिघडवले. माझा चांगला नवरा तुम्ही घाण वेड लावली माझ्या नवऱ्याच्या मागे. माझ्या पोरीचं. मामी आता काय ऐकते तू आमचं. मामी गेली सगळी ना आम्ही सगळं गेलो. तुम्ही बोलायचं नाही अजिबात. शांत हो प्लीज. तुम्ही शांत काहीच करू नका. नवऱ्याला वेड लावलं बाई माझ्या. पैसे काय केलं माझं. पैसे काय केलं. एक मिनिट मामी ऐका की. एक मिनिट नाही. एक महाराष्ट्र पुढे बोलायचं. 1 मिनिट आणि 1 मिनिट आहे तर बोलायचं नाही. फक्त ऐका. मला तुमचं काहीच ऐकायचं नाही. काय ऐकायचं काय सांगा. बापूला वाईट मार्गाला लावलं त्यासाठी नाचवताय तिकडं. अहो मला बोलू द्याल का नाही. 1 मिनिट माझा काय माझ्या पोरीच्या संसाराचं वाटोळं निघालाय. अगं हे असलेच आहेत. हात जोडून यायचं काय. ना तर मी रडेन तुमच्या दारात अक्षरशः. हो बाया नाचवताना नाही कळलं तुम्हाला. रडू नका. काय खाता हसत असेल ना माझा नवरा तर पुढच्या बॅनरला बसला असेल. माझ्या लक्षात आलंय. मामा पण आल्यात आणि मामा तुमच्यापाशी काहीतरी म्हणलं तर तुमच्या दोघींच्या डोक्यावर परिणाम झालाय. आमच्या नाही परिणाम झाला. तुम्ही माझ्या नवऱ्यावर परिणाम केलाय असेल. बघ की परिणाम झालाय. माझ्या नवऱ्याच्या डोक्यावर परिणाम केला. मला शिकवतोय तुम्ही. लावणी पासून रामभाऊला आणि सुभाषरावला कोणी लांब नेऊ शकत नाही. असा जे आता धिंगाणा घालणार आहे लावण्यांचा. आली असतील. तुम्ही जाता का नाही आता. सुभाषरावला दाखवायचा तुम्ही जाता का मला नाही. निघा. लावणे मी पुरेच करणार. तुम्ही निघा पहिलं. तुमच्या दारात नाही. लावण्याचं माझ्या नवऱ्याला वेळ लावली ना. परिणाम झालाय का काय या माणसाच्या. नाहीतर काय वाण नाही पण गुण घेऊन आलेत घरी. बाळासाहेब तुमच्यासारखा देव माणूस जगात शोधून सापडणार नाही. किती मदत करताय तुम्ही. मला जाऊ दे. मामा माझ्या रक्ताची शपथ आहे तुम्हाला. माझा शब्द मोडू नका. मला फक्त तुमची 10 मिनिटं पाहिजे. अहो लेख तिकडं का नाही. सुटकेस भरून बसली असेल. बसा. मला माहिती या. अहो जाऊ दे. लई ताप दिलाय जावायनं. लई ताप दिलाय. मामा घेतले कधी हे औषध आहे माझं.
याने काय होतं, किडण्या साफ होते त्या, किडण्या साफ होते त्या. हा मला पण मध्यंतरी त्रास होता. वडा बसवा काय जाईल तेवढे नाही तुम्हाला. एकच किडनी माझी खराब आहे हो. बाबा काय वाकडं तर कर नका, आपल्याकडे औषध असतं मामा लगेच. मी तयारीचा माणूस आहे. अहो घरी गेल्यानंतर वास बीस येणार नाही ना? मी कशाला काळजी करताय, माझं आयुष्य गेलंय ह्याच्यात. हा जरा एक कुडी बसवा एवढी लसणाची. पण घरात वास नाही ना येते ना? घ्या तुम्ही. मामा मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्यायचे. न्या तुम्ही आमच्या वहिनीला. थांबा जरा. थोडं काय वाटलं वाकडं तोंड होत आहे, मला लगेच लसूण मागा तुम्ही. तुमची सेवा. लसूण द्या, लसूण द्या. बर का मामा? थांबा जरा. ए मामा लसूण द्या, लसूण द्या. तुम्ही घेत राहा, मी आहे, तुम्ही काय का नका. बर मी बोलू का आता? किडनी किडनी लगेच सरळ सरळ लगेच बघा किडनी साफ होती. एवढा मोठा खडा पडला होता माझ्या औषधाने एक जणाचा. घेत राहा तुम्ही. बरं वाटतंय का? कोणी चढवतोय का लसणाची? एक मिनिट. मामा आता बोलू का? आपण तिथं कशाला आलोय? मी तुम्हाला दाखवायलंय तुमचा जावाय, जावाय तुमचा, त्याच्यावर तापला ना तुम्ही. तुम्हाला माहिती का हे 7.5 एकराची पट्टी सुभाषरावने तुमच्या जावायने सुवर्णा वहिनीच्या नावावर खरेदी केली मागच्या महिन्यात. सांगितलंय तुम्हाला कोणी? जावायचे बदनामी केली नाही सांगितलं मला. सोन्यासारखा जा लसणाची गुढी चढवा. वाटलं की तुम्ही हगाई मी सगळं घेऊन उठतो. सोन्यासारखा जावंय. कोणीतरी मला सांगा, संसारासारखं डुकून असं लिकीच्या होईल का तिचा संसार अशाने? हा सोन्यासारखा माणूस. तुमच्या पुरीची काय चूक नसेल वय? 7.5 एकर मोजून घ्यायचं रान. पुरीचे नाव केलं आमच्या. तुमच्या लेकीचं नाव. माझे एकटा हार केलाय 33.5 लाख रुपये एकराने. माणूस पै ना पै चांगले गोळा करून ठेवतोय. हा कुणासाठी? एक पोरगी एवढा सोन्याचा रत्नाची खान जावाय मिळाला असं मामा फोन केलं की उधळत नसं जायचं लेकीच्या गावाला. का मला तुम्ही आधी बोलला नाही राव? मग माझ्याकडे तुम्ही येता का? मी तुम्हाला 1000 वेळा सांगितलं. तुम्ही बैल आहे का मामा बायकोचं ऐकायला? बैल भाडे आहे का तुम्ही बायकोचं ऐकायला? अजिबात नाही. मग तुमच्या बायकोचं ऐकून लिकीच्या संसारात अशी ढवळाढवळ करायची नसते. काय चुकलं सांगा की जावं आहे तुमच्या. मला जा औषध. माझ्याकडे पैसे नाही तर संध्याकाळची माझ्या अवस्था बिघडेल. मी तुम्हाला पाहिजे तेवढे देतो. देतो म्हणजे देतो 100%. थोडं थोडं द्या, थोडं थोडं. लसणाची गुढी तोपर्यंत लावा. लसूण आहे मामा. अख्खा जावाय उसात लसूण इकडे द्या. लसूणच केला इकडे. मला सांगा ना, किरकोळ कारणावून असं लेखीच्या संसारात लक्ष घालणं योग्य आहे का? योग्य आहे का? तुम्ही बैल आहे का तुमच्या बायकोचं ऐकताय? घड्यासारखा गडी आणि बायकोचं ऐकणं योग्य नसतं. करून द्या ना संसार दोघांना नीटनेटका. 7.5 एकर घ्यायची कोणाची ताकद आहे आज? शेती. एवढंच नाही मामा, महाबळेश्वरमध्ये एकर घेतला. म्हणला माझे सासू सासरे माझ्यासाठी देव माणसं आहेत. सुभाषराव म्हणले आणि तुमच्यासाठी तिथं फार्म हाऊस बांधले. नाव देणारे वासू सपना. सावय बापू. वासू पाटील आणि मामी कोण? सपना. मामी सपना. एवढा सोन्यासारखा जावा. आज तुम्ही त्यांच्या संसारात पिठाचा खडा टाकायला लसूण अक्षरशः मी संपवला माझ्या बसला बाबा. पण असं करू नका. त्या अशा सासू सासरे हरामखोर असते ती जी लेकीच्या संसारात लक्ष घालतात, ढवळाढवळ करते ती. ऐकून घ्या आता. तुमच्यासारखा देव माणूस
जगात सापडणार नाही. माझ्यासारखा का आंधळ्या माणसाचं तुम्ही का नाही अक्षरशः डोळं उघडलो. लय संसार उद्ध्वस्त झाल्यात. बरं कुठला नवरा चुकत नाही, सगळी चुकत्यात सगळे चुकत्यात. पण तुमचा जावय भावन कसे सोने बायकोच्या माझ्या नादाला लागलो. बायकांची जात आहे का? आणि जो बायकोचा ऐकतो ना त्याला बैल म्हणते ती. बैल तुम्ही बैल आहे का? नाही, बैल आहे का? अजिबात नाही. माणसासारखा माणूस असं नाही केलं पाहिजे. तुम्ही एक काम करा, घरी जावा आणि तुमच्या बायकोचं पहिलं डोळं उघडा आणि तुमच्या लेकीला खडसून सांगा दिली त्या दिवशी मी लिहितच राहायचं. फक्त माझं नाव सांग नका, मी काय तुम्हाला दिले ते. तुम्ही माझं डोळे उघडले ती बाळासाहेब तुमच्यासारखा देव माणूस या जगात सापडणार. अहो सासरा म्हणजे बाप असतो. तुम्ही जावा घरी तुमच्या घरी जावा. हेच ना कडा कडा जावा. जरा जरा औषध आहे. नाही मला जरा जरा थोडं द्या की औषध. हे लागा लसूण देऊ का? लसूण घ्या. सासऱ्यासारखा देव नाही. देवा मामा येऊ का सोडायला? वाघ वाघ मामा वाघ माझे नाव सांग ना. वाघ वाघ मामा माझे नाव सांग ना. कुणाला? बाळासाहेबासारखा दोस्त, बाळासाहेबासारखा मित्र घरी जावा. सगळ्यांना मिळाला पाहिजे. सगळ्यांना इकडं वळा इकडं. अरे मामा इकडं. चाल बाहेर बाहेर निघ. बाहेर 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 निघ. बाहेर निघ. ए बाहेर निघ. बाहेर निघ. आता बघा तुम्हाला पप्पाचा हिसका कळेल कसं काय ते समजेल तुम्हाला. आता तुम्हाला कळेल सासरे काय चीज आहे ते. लय लावणी सुस्ती ना बा. बाहेर निघ. माझ्या नादाला लागलं का नाही? जिल्हा पिटवीन जिल्हा. हा बाहेर निघ. ए बाहेर निघ. काय झालं हे उद्योग? मामा बाहेरच उभा आहे मी. पप्पा काय हे काय करून आले? अयो बघा आता मलाच गप करतात ते. ए टिटवे मला करायचं नाही. कावळ्यावानी काव काव करायचं नाही. मामा काय झालंय? मामा आता तू टिटवे तू फोन उचललास किती जा? तू फोन यासने काय झालंय? मामा थांबा. हे बघ दोन मिनिट मला बघितलं का? ऐकून घ्या. तुमच्या सुखी संसारामध्ये राख रांगोळी करायला आलेस का तू? असं काय करायला? काय बोलताय? मामा थांबा. गावात येऊन कसं फोन ऐकलास का तू? अहो आपण पोरीची भांडणं मिटवायला आलो इथं. फोन तू ऐकलास आणि तू वेगळं ऐकलंस. नाही जा बाबू. 2 मिनिट 2 मिनिट थांबा. पप्पा पप्पा तुम्ही काय केलंय? नाही काय रे हे आया आहेत का ना आया वाईच काय झालं की हॅलो बाबू हॅलो बेबी. अगं वाटोळं केलंय ती वाटोळं. अगं तुझ्यामुळे सोन्यासारख्या मी जावयावरती मी एक संशय घेतलाय. मामा ऐका ना. लोक बघतात काय आलं. काय चाललंय? सगळ्या गावात गोंधळ झालाय. मामा घरात चला. या गावची माणसं आली ती. चला तुम्ही घरात पहिलं. तुम्ही जावा तुमच्या घरी. अजिबात नाही जाऊ दे. बाहेर जा. तुम्ही घरात चला बरं आधी. पाहुणे काय तमाशा लावलाय? सगळ्या गावाची मिटवणारे तुम्ही तुमच्याच घरीच पेटलंय. तसंच असतं. घरात चला. मामा शांत बस. शांत. जावायची इज्जत बघा जरा. अहो अण्णा काय झालंय माहितीये? काहीतरी गैरसमज झालाय आणि एवढा सकाळपासून गोंधळ चाललाय का नाही ह्यांचा? अध्यक्ष तुमचं मामा कधीच पेत नाही तर हे आता पिऊन आले. त्यांच्यामुळे झाला सरी. अहो इथं चांगलं होतं ना 1 तासापूर्वी. यांना काय झालं काय माहिती? अचानक का पिऊन आलं. तुमच्यामुळे झाले सगळं. माझ्यामुळे बघा बघा बघा. माझ्यामुळे काय झालंय? तुमच्यामुळे झाले. दाखव काय झालं. तुझ्यामुळे सगळं झाले. अगं सोन्यासारख्या संसारामध्ये तुम्ही कार्य घालता आयानो. ज्या दिवशी पोरगी दिली त्या दिवशी आपल्यासाठी मिली. रामभाऊ ही काय झालं? काय झालंय तरी काय? तमाशा करून ठेवलाय ह्या माणसामुळे झाले. 1 तासापूर्वी चांगलं होतं आणि पिऊनच आलं ही. बाळासाहेबासारखा देव माणूस नाही. डोळा उघडला डोळा मला. लसून द्या लसून. लसूण कसलं? देव माणसा इकडे काय केलंय? माझा काय संबंध? बाकी तुम्ही काय म्हणते? इकडे का पिलं तिकडे? मला काय माहिती माझे काय मी तुम्ही लसूण लसूण कुठला लसूण माझ्याच घरी? बाळू काका मग लसूण का मागते ते तुम्हाला? बाळू इकडे
इथं अरे भाऊ मला असलेला प्रश्न पडला का एक तर माझा ऑपरेशन झालंय आणि इकडे घे दोघाचा ब्रँड एकच वाटतंय बरं का अहो नीट उभा राहा रामभाऊ सकाळी नवरा बायकोचं आमचं चांगलं चाललं होतं ही दुपारी काय झालं हिच्या मनात काय कोण माझ्यामुळे काय झालं एक काम करा तुम्ही यांना फोन पोलीस स्टेशनला चला काय तर सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय पोलीस स्टेशनला चला पोलीस स्टेशनला नंतर जाऊ तुमच्या नवरा बायकोची काल भांडणं झाली बायकोनं मारलं का आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो का वहिनी मगाशी मी गप बसतो माझा जाल करतो पण तुम्ही 2 मिनिटं गप बसा की ओ भाऊजी तुम्ही तर गप्प बसा तुम्हाला बोलवलंय कोणीच ना तुम्ही पहिले निघायचं ना अगं पण झालंय काय तुम्ही पण गप्प बसायचं मग गप बसायचं मग कोण तुम्ही नाही बोलणार तुम्ही नाही तुम्ही निघायचं इथनं तुम्ही थांबायचं नाही इथं. त्यांना का जा- मी का जाईन माझ्या मित्राचं घर आहे लावा हाकलून लावा. मला चांगली गोष्ट शिकवली ना कोण बाहेर निघ सगळीच बाहेर येते अख्खं गाव बाहेर पडलंय का बसा बोंबलू नका वहिनी नेमकं झालंय काय सांगा तरी हे काय घुंगरू वा खिशात सापडली ढोलकीच्या तालावर कोणाच्या खिशात? घुंगराच्या बोलावर घुंगर बाळासाहेब ही घुंगरू कुठली ती वहिनी थांबा थांबा अहो, माझ्या पेनच्या नाही खिशात. नाही भाऊजीने विचार की सगळं मी सांगतो की वहिनी माझी तुम्ही बहीण आहे का नाही मी काय केलं सुभाषरावला म्हणलं तर माझ्या कुत्र्याची पट्ट्याची घुंगरं तुटली ती बारामतीहून येताना घुंगरं आणा मी शपथ घेऊन सांगतो सुभाषरावची चूक नाही ह्याच्यात त्यांना लपू नका तुम्ही नाही लपवत मी तुमची बाजू घेऊन सांगतो बहिणीला मी खोटं बोलेल का अगं घुंगरू मी खिशात कशाला ठेवली असतील तूच बनवत होती मला माहित नाही वे तुला सापडतील म्हणून भिणार नाही का मी नाही नाही घुंगरू गैरसमज आणली कुत्र्याला उपयोगी पडली लावणीला छम 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 करत लावणी मी तुला मुश्किलीला इथं चाललंय का यार त्यांचा पाक घटस्फोटची वेळ आली वहिनी माझी चूक आहे सगळी सुभाषरावची काय चूक नाही देवासारखा माणूस आहे नका हो संशय घेऊ देव माणूस आहे देव माणूस ऐका की मग हे भाऊजी काय बोलले मला अहो लावणीचं म्हणजे या नाशक्या माणसाला नाही, 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 नाही. नाही 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 काय? पण मी फोन पण केलता ऐक, तुम्हाला ऐक, ऐक, ऐक. तुम्ही मला बोलला ऐक. 10 लावून येत ह्याच्यात कोण काय म्हणलं कोण नाही का आम्ही ते- कोण ते- कोण ते काय भाऊजी म्हणू? बोलले मला भाऊजी तुम्ही काय सकाळी बोलला मी तुम्हाला घुंगरू दाखवले तुम्ही काय म्हणला की अध्यक्षांना लावणीचा लय नाद लागलाय हो लागलाय की घुंगरं दाखवले हो मेंबर कधी गेलो लावणीला मी हा? असं खोटं सांगितलं तुम्ही मग तुम्ही सरपंचाला का म्हणला 1 वर्ष नका देऊ सरपंच पंचाला त्यांनीच भोगू द्या मग तुम्ही म्हणला तसं मग मी बी असं ऐका घर पेटवतो वय अशी ते पण जाऊ द्या माणूस आहे बघा. मी भाऊजीने फोन केलता तुम्ही काय बोलला की 10 लावणे झाल्याशिवाय ती येणार नाही मग हे काय आई अरे मला इसरा बाबा त्या लावणीचं त्यांना काही बोलायचंच नाही मला त्यांच्या बरोबर लावणीवरून विषय निघला तर लावणीचं स्पष्टीकरण मला देऊ द्या मला लागलाय लावणी लिहायचा छंद तुम्ही बुद्धी चालवू नका मंद लावणीचा विषय ह्यांच्या आणू नका मला लावणी लिहायचं वेळ लागलंय आणि रसिक माणूस सुभाषराव आहे ही लावणी मी लिहितो त्यांना ऐकवतो 10 लावण्या लिहिल्या आणि 11व्या आलेली वहिनी तुम्हाला किती जरी आला राग झोपीत ना आली जरी जाग तरी तुम्ही मॅचिंग करायला काही इसरत नाही आज टंग 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 कसं काय बघा अण्णा म्हणजे हा गैरसमज किती बाळासाहेबांनी मला सांगितलं आमच्या कुत्र्याच्या पट्ट्याला घोंगरा आणा मी घोंगरा आणली पेंटीत राहिली बायकोला सापडली बायकोनं संजू मेंबरला दाखवली संजू मेंबर म्हणले की सुभाषराव लावणीचा नाद आहे बाळासाहेबांना फोन केला ह्यांनी तर बाळासाहेब म्हणले की 10 लावणे झाले सुभाषराव येणार नाहीत हाच गैरसमज नेमका झाला. आणि सासू सासऱ्यांना फोन करून बोलावलं आणि गोंधळ केला आणि ती लावणी लिहिण्याचं मी काम करतोय माझ्यासाठी टाळ्या वाजवा सुभाषराव रसिक माणूस आहे. काय टाळ्या वाजवा नाश का तुझ्या लावणीमुळे तर यांच्या घरात आग लागली सासरे बुवा ऐकलं का घुंगराच्या पाय संसाराची राख रंगोळी व्हायला निघाली की नाही चुकते तुमच्या बायकांचं पप्पांचं काय तुमच्या बायकांचं चुकतंय अगं त्यांना नाही बायका त्यांचं चुकतंय स्वतःचं म्हणा पोरा बाळासनी संसार कसा सुखानं करून द्यायचा ना पाहिजे काय झालं की बाबू काय झालं प्रॉब्लेम झाला का मी येऊ का अगं त्यांना करू दे की संसार तुम्हाला पाजली कोणी पण नाही तुम्हाला कोणी पाजली माझी शेवटच्या मुक्काम गाडीने जाणार आहे मी नेरेला मला जाऊन द्या मला घर पडेल मला बघा देव माणूस आहे हो मला थोडस पोटात दुखत होतं कोणी पाजली मला सांग मला पोटात दुखत हा होतं पण कोणी पाजली मला ते एक मुस्तफेकी म्हणले की तुम्हाला पोटात बाबर जावायची शपथ कोणी पाजली मामा कोणी थांबा कोणी पाजली मामा सांगा की बोला ना बाई थांबा ज्या अर्थी मामा तिकडे बघतात आणि शांत बसतात त्या अर्थी बाळासाहेब कार्यक्रम आणि सुरू ह्याची केला. बी एसटी चालली त्याच्यामुळं
कशाला उद्योग करत असतो बाळा? असं मला वाटलं वहिनी तुमचा तापाट स्वभाव आहे. सुभाषराव देव माणूस आहे, तुम्ही काय ऐकणार नाही म्हणून म्हणलं मामाच्या एखादी क्वार्टर टाकलावे म्हणजे मामाच्या ह्याच्यात काहीतरी पडदा पाडेल म्हणून मामाला थोडं इंजेक्शन दिलं. माझं काही चुकलं पण गुन्हा नाही मला सांगा. असू दे सुभाषराव. वहिनी वहिनी तुमची चूक आहे बरं का, देवासारखा माणूस आहे. डॉक्टर खायला पाहिजे होतं. अहो वहिनी माझी चूक आहे पण तुम्ही किरकोळ कारणावून नका आईला फोन करत जाओ आणि आई 1.5 मिनिटाला नका लेकीला फोन करत जाओ. वाटोळ करता एखाद्या लेकीचं तुम्ही. वहिनी मी तुझ्या पाया पडतो राव. पूर्वीच्या जमान्यात बघा पुरी बापाची आईची वर्ष भेट होत नव्हती. 1.5 मिनिटाला आता फोन आहे म्हणून तुम्ही दिवसातनं 5-5 वेळा फोन करताय. आणि आई आई 2 तास लिकीवर बोलून नका त्यांच्या संसाराचा वाटोळा करू. त्यांना संघर्ष करून द्या थोडा. केवढा काही समज जाता जर आज मामा मला भेटलं नसतं तर. अण्णा आणि बघा लावणी एवढं गोंधळ झालं. लावणी अहो पाहुणेबाई सुवर्णा, लावणी ही महाराष्ट्राची लोककला आहे. तुम्ही त्याला इतकं तुच्छ समजू नका. आणि अर्थाचा अनर्थ तुमचा सगळा गैरसमज झालाय. अजिबात तुम्हाला जसं वाटतं तसं यातल्यापैकी काही घडलं नाही. आणि तुम्ही सुद्धा विरोध आहे आपला, काय असेल ते राजकारणाचं राजकारण करा. घर नका पिटवून घरी बोल झाली जाऊ का? तुम्ही आज जा सगळी बाहेर निघा. त्याला झोपा पाणी होता का परत नाही व्हायचं. ठीक आहे मामी अरे मस्त पैकी आमरसाचं जेवण कर. बाळासाहेब ती तुमचं कुत्र आहे ना सांभाळणं होत नसेल ना तर सासवडीत नेऊन सोडा. हा कशाला मला घोंगरा आणायला लावली हो. जाता जाता एक लावणी, आल्या आल्या जाऊ नका, जेवल्याशिवाय जाऊ नका. बर काय बी म्हणा पण मित्रच मित्राच्या संकटात धावून येतो. तुम्ही आला आणि भांडण मिटलं ना त्याच्यावर मी एक लावणी लिहितो. बाळासाहेबांना ऐकवा. बाळासाहेबांना ऐकवा. अजिबात नाही घरी जाणे कोण. आमरस आमरस बनवा आमरस आज.